कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 च्या प्रचाराच्या निमित्ताने आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। माझ्याबरोबर कणकवली नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सन्मान्य समीर नलावडे जी आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांसमोर कुठला अजेंडा कुठले विचार घेऊन जातोय याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की आमच्यासाठी ह्या निवडणुका या कणकवली शहराला विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची टीम बरोबर घेऊन जनता जेव्हा ह्यांना निवडते, माझी इच्छा आकांक्षा काय आहे आणि उद्या नगरसेवक निवडून गेल्यानंतर उद्या नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर माझ्या वॉर्डातले माझ्या शहरातले कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं हे सांगून मतदानारूपी आशीर्वाद आम्हाला देतात आणि आम्ही त्या पदावर बसल्यानंतर जनतेच्या प्रत्येक स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढची 5 वर्ष दिवस रात्र काम करतो आणि हाच आमच्या निवडणुकीचा लढवण्याचा मुख्य हेतू आहे। कणकवली शहर हे आमच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेले अतिशय महत्त्वाचं शहर आहे। आमची बाजारपेठ अतिशय मोठी आहे आणि उलाढाल करणारी आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जी टर्म आम्हाला कणकवलीकरांच्या आशीर्वादामुळे मिळाली त्याच्यानंतर प्रशासक बसला आणि आता निवडणूक लागते। त्या 5 वर्षामध्ये आमचे समीर नलावडे नगराध्यक्ष निवडून आलेत, आमची नगरसेवकांची टीम निवडून आली आणि त्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम कणकवलीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय, निधीचा अतिशय योग्य वापर आणि कणकवली शहर हे पुढच्या 25 वर्षामध्ये आम्हाला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याची पायाभरणी आतापासून करावी, त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय आमच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत। उदाहरण, आमच्या कणकवली शहरामध्ये तुमचे असंख्य आपले इथे उपस्थित असलेले पत्रकार मित्र हे कणकवलीत राहतात। आमच्या अगोदरच्या 5 वर्ष अगोदरची कणकवली कशी होती, रस्ते कसे होते, कणकवलीमध्ये येण्यासाठी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला 100 रुपये जिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून, आता आमच्या नियोजनामुळे आमच्या काही रस्त्यांच्या एकंदरीत प्लॅनिंगमुळे आज 40 ते 50 रुपयामध्ये तुम्ही कणकवलीमध्ये येऊ शकता। पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो डीपी रोड आहे म्हणजे पूर्ण त्या थिएटरच्या समोरून गांगो मंदिर असो किंवा पहिलं जानवलीपासून आपल्याला फिरून यायला लागायचं, पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच रोडमुळे कणकवली ही जवळ आलेली आहे। कणकवलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नलावडे जे असतील, आमचे बंडू हरणे जे असतील, सगळे ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून कणकवली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून
एक वेगळं महत्त्व निर्माण केलेलं आहे। आता त्या नवीन रस्त्यांकडे वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत। म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या रस्त्यांच्या एकंदरीत जाळ्यामुळे अजून 10,000 लोक आमच्या कणकवलीमध्ये येऊन राहू शकतात, वस्तीला येऊ शकतात। अशा पद्धतीचा कणकवली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे। जेव्हा वस्ती वाढते, लोक येऊन राहायला लागतात, तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते, आर्थिक समृद्धी येते। जसा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, मला आठवतं जेव्हा गेल्या निवडणुकीच्या काळात मी असंख्य म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मी काही कणकवलीकरांना पालकांना भेटायचो, तेव्हा ते सांगायचे की नितेशजी, आमचा मुलगा कोल्हापूरला शिकायला जातो, सीबीएसई साठी पुण्याला जातो, मग त्याच्यासाठी आईला तिथे राहायला लागतं, वडील इथे कामानिमित्ताने राहतात मुलांसाठी, तुम्ही काय एक चांगली सीबीएसई दर्जाची शाळा इथे आणू शकता का? मग त्यानंतर मी स्वतः पोहन पोद्दारांची जाऊन भेटलो आणि आज आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये असंख्य मुलं मुली कणकवलीमध्ये राहूनच दर्जेदार शिक्षण आज त्या निमित्ताने घेत आहेत। आणि नुसतं शिक्षणाच्या निमित्ताने तिथे फायदा झालेला नाही, आजूबाजूचा परिसर बघा कसं विकसित झालेला आहे। नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स आलेले आहेत, नवीन लोक आपल्या कणकवलीत राहायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाजारपेठाची पण उलाढाल वाढलेली आहे। हे आमच्यासाठी का महत्त्वाचं होतं? जेव्हा मी, समीर नलावडे, आमचे बंडू हरणे आणि आम्ही सगळेजण बसायचो, तेव्हा जेव्हा फ्लायओव्हर आपल्या कणकवलीतून वरून गेला, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात चिंता होती की अगर कणकवली शहरातूनच अगर लोक येणार नसतील तर बाजारपेठावर थेट परिणाम होतो। कारण का गाड्या अशा वरतून जातात, किमान 40 ते 50% लोक थेट बाजारपेठामध्ये न येता वरून जाण्यामुळे बाजारपेठामध्ये उलाढाल कमी होऊ शकते। मग त्याचे पर्याय आम्ही अशा पद्धतीने शोधायला सुरू केले, जेणेकरून कणकवलीमध्ये येणं, कणकवलीमध्ये शिकण्याच्या निमित्ताने येऊन कणकवली शहराचं महत्त्व कमी होण्यापेक्षा वाढेल कसं, इथे आर्थिक उलाढाल कशी वाढेल, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली आणि ते आता तुम्ही पाहू शकता। म्हणजे आम्ही करणार बघणार हे विषय नाही, आज तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही तुम्ही त्या भागात जाऊन कशा पद्धतीचे ते रस्ते झालेले आहेत, कशा पद्धतीची पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उभी आहे, हे तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहू शकता। धबधब्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने गणेश घाट असो, आमचा धबधबा तिथे असो, संध्याकाळी धबधब्याचा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक तिथे असतात। म्हणजे एकंदरीत पर्यटन, शिक्षण आणि योग्य नियोजन याला एकत्र घेऊन आम्ही कणकवलीचा विकासाचा पहिला टप्पा, बघा विकास करायचा असेल, एक शहराला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याचे टप्पे असतात, सगळं एकाच 5 वर्षामध्ये होत नाही। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत, काही गोष्टी पार्किंगच्या संदर्भात, काही गोष्टी पुलाच्या खालची जे काय अवस्था आहे त्या संदर्भात। आता मी मंत्री झाल्यानंतर पटवर्धन चौकाच्या बाजूला असलेलं जे काही जुनं भाजी मार्केट आहे तिथे सीओच्या माध्यमातून मी तो प्रस्ताव, महसूलची जागा नगर विकासला हस्तांतर करून घेतली आणि आता तिथे खालती 3 ते 4 फ्लोर पार्किंग आणि वरती भाजी मार्केट, जेणेकरून रस्त्यावर होणारी पार्किंग, फ्लायओव्हर खालती असो, बाजारपेठामध्ये असो, जे पार्किंग तो योग्य नियोजन अर्धी आपण तिथे करू शकतो। मॉलच्या बाजारपेठा ह्याच्या खालती काही पार्किंगचे प्लॉट आम्ही लोकांनी नियोजित ठेवलेले आहेत, तिथे काही पार्किंग शहराची तिथे वळू शकते, जेणेकरून योग्य पद्धतीचं नियोजन करून आपल्या पुलाखालती होणारा जो काही आता जिथे लोक भाज्या विकायला बसतात, लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो, तो उद्या ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्या नवीन भाजी मार्केटमध्ये, काही परमनंट लोक आहेत त्यांना दुकानं, काही जे रोज येऊन विकणारे लोक आहेत मग त्यांना योग्य तिथेच जागा,
असं देऊन शहराचे रस्ते, पुलाखालचे रस्ते आपण मोकळे करून शहरामध्ये येणं जाणं फिरणं हे सोपं कसं करू शकतो, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं पुढच्या 5 वर्षामध्ये उचलण्याचं आमचं नियोजन आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आता अर्धा पहिला टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात. नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मार्गावर आहे, जेणेकरून स्विमिंग असेल, क्रिकेट असो, अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो, सगळे जे काय एक सुसज्ज असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना, तरुणांना, ज्येष्ठांना, क्रीडाप्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी. पहिला टप्पा संपलाय, दुसऱ्या टप्प्यासाठी हे 5 वर्ष आहे. नगर वाचनालयाचं आम्ही काम केलेलं आहे, त्याचे 1-2-5% कामं राहिली आहेत, त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघडं करून देणार आहोत. म्हणजे कणकवली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली 5 वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने, निस्वार्थ पद्धतीने, मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो, तरी कधी निधीची तक्रार न करता जास्तीत जास्त निधी आमच्या कणकवलीकरांसाठी कशी आणू शकतो, या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना, नगराध्यक्ष आणि त्या सहकाऱ्यांना मी मदत करत आलो. आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या 5 वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो. आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये करोनासारखा पण काळ आम्ही पाहिला, अनुभवला. माझ्यापेक्षा कणकवलीकरांना तुम्ही त्यांचे अनुभव विचारा की आमचे समीर नलावडे, आमचे नगरसेवक, आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते 1 मिनिट तरी तेव्हा घरी बसले होते का करोनाच्या काळात? किती लोकांची सेवा केली. आमच्या या मुरेडोंगरीच्या इकडच्या असलेल्या कोविड सेंटरची किती कौतुक केलं गेलं. कमळ थालीसारखा आम्ही गोरगरिबांसाठी थाळी सुरू केली. पीपीई किट पासून सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, आमचे समीर नलावडे, आमचे सगळे आमचे शहरातले कार्यकर्ते कणकवलीकरांच्या हितासाठी, त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी करोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेव्हा फील्डवर होते, उतरले आणि तेव्हा खूप लोकांचं आयुष्य वाचवलं. नाही स्वतःची आयुष्याची काळजी केली. आपण नेहमी म्हणतो कणकवली ही सांस्कृतिक राजधानी आहे. सन्मान्य राणे साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये कणकवलीमध्ये सिंधू महोत्सव सारखे मोठ्यातले मोठे कार्यक्रम आमच्या कणकवलीने अनुभवलेले आहेत. तोच वारसा, त्याच मार्गावर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम काम करत आलेली आहे. कणकवलीकरांना विचारा, खाऊ गलीपासून कणकवली फेस्टिवल असो, किलबिल सारखे कार्यक्रम असो, मी नगराध्यक्ष नाही ह्याचा विचार न करता एकदा सुरू केलेला कार्यक्रम लोकसेवेचा बंद करायचा नाही. हेच तर संस्कार सन्मान्य राणे साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. आणि म्हणून सत्तेमध्ये असो किंवा नसो, खुर्चीवर बसो किंवा नसो, कणकवलीकरांसाठी जे मनोरंजनासाठी मास्टर शेफ सारखे कार्यक्रम, खाऊ गली सारखे कार्यक्रम, जेणेकरून कणकवलीमध्ये आमचा का होता हे प्रश्न न विचारता कणकवलीमध्ये असंख्य चांगले हे कार्यक्रम घेऊन येण्याचं काम आमच्या ह्याच समीर नलावडे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. आणि हे सगळी कामं एका बाजूला, आणि तुम्ही मला वैयक्तिक दृष्टिकोनातून विचारलं, मला सर्वात समीर नलावडे आणि त्यांच्या टीमचं आवडणारं काम कुठलं त्यांचा सहकारी म्हणून, कारण का जेव्हा मी त्यांच्यासाठी गेली 5 वर्ष अगोदर मतदान मागत होतो, तुम्ही जनतेला विश्वासाने सांगत होतो की नाही समीर नलावडे आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान करा, बघा तुम्हाला कशी सेवा देतात.
आणि म्हणून त्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे जेव्हा अधिकार होते, तुम्ही स्वतः कणकवलीकरांकडे फिरा असं मी तुम्हाला विनंती करतो. कुठल्या कणकवलीकरांना दाखला अगर कुठला पाहिजे असेल आणि समीर नलावडेंनी काढून दिला नसेल असा एक कणकवलीकर मला दाखवा, किंवा मला माझा दाखला हवाय, माझ्यासाठी दाखला हवाय आणि तो काढण्यासाठी मला त्रास दिला जातोय, माझ्याकडून काय अपेक्षा ठेवली जाते, असा एक व्यक्ती तुम्ही माझ्या कणकवलीमध्ये दाखवा. आणि सगळे हे कार्यक्रम एका बाजूला आणि रोजच्या आयुष्यामध्ये दाखले काढणं, ती छोटी मदत करणं. कणकवली नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर कुठला नेता बसला नाही, नगराध्यक्ष बसला नाही, पण माझ्या घरातला भाऊ, मुलगा आणि मित्र म्हणून समीर नलावडे तिथे बसलाय आणि तो दिवस रात्र माझ्यासाठी कुठला विचार न करता माझी सेवा करतोय. ही भावना आज कणकवलीकरांमध्ये असल्यामुळे आज परत एकदा समीर नलावडे आणि त्यांची पूर्ण 17 लोकांची टीम विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आज परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर, कणकवलीकरांसमोर आलेले आहेत. अजून एक मोठा फरक या 5 वर्षामध्ये असा असेल की 5 वर्ष अगोदर जेव्हा आम्ही मतदान मागत होतो तेव्हा नितेश राणे नुसता आमदार होता. आज नितेश राणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे, आदरणीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे, आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे, माझ्या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आज कणकवलीचा, देवगडचा, वैभववाडीचा आमदार हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आणि त्या पदाचा फायदा मी ह्या नगरपंचायत चालवण्यासाठी किती करू शकतो याचा फक्त विचार माझ्या कणकवलीकरांनी करायला हवा. तुम्ही समीर नलावडेला मतदान करत असताना माझ्या 17 ते 17 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना मतदान करत असताना ते मत तुम्ही नितेश राणेला पण देत आहात. नितेश राणेला पण तो संदेश देत आहात की नितेशजी 5 वर्ष अगोदर आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम केलं, ह्यांना साथ दिलीत, आता तर तुम्ही पालकमंत्री आहात, पाहिजे तेवढी निधी ह्या कार्यकर्त्यांच्या, या माझ्या सहकाऱ्यांसाठी तुम्ही उभी करू शकता. मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या कुठल्याच विषयाला मला नाही बोलू शकत नाही. हक्काने मी त्यांच्याकडे जाऊ शकतो की फडणवीस साहेब, मला माझ्या कणकवलीसाठी, या शहरासाठी तुम्ही विकासासाठी एक विशेष पॅकेज द्या. मला एक आदर्श शहर बनवायचं आहे, मला वेगळे 25-50 कोटी द्या. एक चांगलं शहर बनवण्यासाठी मी हक्काने त्यांच्याकडे जाण्याची ताकद आज माझ्याकडे आहे. मी जाऊ शकतो. आमदार म्हणून कदाचित माझ्या समोर मर्यादा असल्या तरी आज कॅबिनेट मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, कणकवलीचा आमदार म्हणून मी कणकवलीकरांच्या आयुष्यामध्ये तेवढा फरक करू शकतो अशी ताकद माझी आज कॅबिनेटमध्ये आहे. गेल्या 11 महिन्याच्या माझ्या कारभारामध्ये तुम्ही माझी कामाची झलक पाहिलेली आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून मी घेतलेले धोरणात्मक निर्णय, त्याला असलेला फडणवीस साहेबांचा पाठिंबा, पालकमंत्री म्हणून मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे आज एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला मिळत असलेला फडणवीस साहेब आणि सरकारचा पाठिंबा, ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या कणकवलीकरांनी घ्यावा. 5 वर्ष ह्या तुमच्या ह्या आयुष्यातले आम्हाला ह्या विकासाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी, आपल्या कणकवली शहराला अजून 5 पावलं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून मला ही 5 वर्ष हवी आहेत. सत्तेची जोड अगर आमच्या नगरपंचायतीला, आमच्या समीर नलावडे, बंडू हरणे आणि माझ्या सगळ्या 17 नगरसेवकांना अगर मिळाली
तर कणकवली शहरामध्ये राहणारा नागरिक हा अभिमानाने माझं शहर किती विकसित आहे हे आपल्या बाहेरगावच्या नातेवाईकांना, अन्य राज्याच्या नातेवाईक आणि मुंबईच्या नातेवाईकांना हक्काने दाखवू शकतो. एवढं काम आम्हाला पुढच्या 5 वर्षांमध्ये करायचं आहे. म्हणून माझ्याकडून एक स्पष्ट आहे, तुम्हाला सांग, आमची स्पष्ट भूमिका आहे. 2 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणून मी माझे उमेदवार नगराध्यक्ष आणि 17चे 17 माझे नगरसेवक फक्त विकासाच्याच विषयावर आम्ही जनतेच्या समोर जाणार. ही जनतेची निवडणूक आहे, जनतेचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही आमच्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत नाही आहोत. जनतेचे सेवक आम्हाला बनायचे आहे. जनतेच्यासाठी 5 वर्ष काहीतरी वेगळं आम्हाला करून दाखवायचं आहे. म्हणून ही आम्ही निवडणूक लढवतोय. म्हणून कुठलीही राजकीय टीका, कुठलीही वैयक्तिक टीका, कुठल्याही भानगडीमध्ये आम्ही न पडता आमच्याकडून पुढचे हे जे प्रचाराचे दिवस आहेत, आमचे भाषण असो, आमचे इंटरव्ह्यू असो, आमच्या मतदारांमध्ये संवाद असो, त्याच्यामध्ये कणकवलीसाठी आम्ही काय करू शकतो ह्याच बाबीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच बाबतीमध्ये आम्ही बोलणार आहोत. अन्य कुठल्याच विषयावर, त्या सगळ्या विषयांवर, अन्य विषयांवर बोलण्यासाठी 3 तारखेनंतर आमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो, आमची बाजू मांडू शकतो. कारण का 2 तारखेनंतर पण ह्या मतदारसंघाचा आमदार हा नितेश राणेच असेल. 2 तारखेच्या नंतर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणेच असेल. हे मी तर निश्चित पद्धतीने विसरलो नाहीये. आणि म्हणून ह्या आम्ही सगळेजण अतिशय स्पष्ट आणि ह्या क्लिअर भूमिकेवर आम्ही काम करतोय. आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाहीये. मी हे जनतेला स्पष्ट सांगितलं. जनतेने आमच्यावर जो वारंवार विश्वास ठेवला, जनतेने जो आम्हाला वारंवार जो आशीर्वाद दिला, आज कणकवलीची प्रतिमा आम्ही फार मेहनत करून, आम्ही फार संयम ठेवून आम्ही बदलत आणलेली आहे. कणकवलीमध्ये जो आज विकास होतोय, जे आज निर्भय पद्धतीने आपले असंख्य पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पोद्दार स्कूलमध्ये आणतात, कारण का आम्ही कणकवलीची प्रतिमा जपली आहे. कणकवलीमध्ये काही चुकीचं व्हायला दिलेलं नाहीये. आणि मी तुम्हाला, माझ्या कणकवलीच्या जनतेला, मी तुमचा आमदार म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो. कोणी काही करून दे, कोणी कितीही टोकाचं वागून दे, कोणी कितीही वैयक्तिक टीका करून दे, पण मी आणि माझे सहकारी कणकवलीचं वातावरण खराब करून देणार नाही. आम्ही आमच्याकडून कुठलंही असं वक्तव्य ज्याच्यामुळे कणकवलीमध्ये वातावरण खराब होईल ते आम्ही करणार नाही. हा शब्द मी माझ्या कणकवलीकरांना मी ह्या निमित्ताने देतो. पुढचे जे काय प्रचाराचे दिवस आहेत, माझे डोर टू डोर असो, वॉर्डनिहाय असो, संवाद मेळावे, चर्चा, हे सगळे गोष्टी अशा आता सुरू होणार आहेत. आमचे नगराध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम ती पहिल्यापासूनच जनतेच्या मध्ये जाते, बोलते, चर्चा करते. 17चे 17 आमचे जे उमेदवार आहेत, आमचं जे पॅनल आहे, आम्ही अतिशय चांगले उमेदवार आणि त्या वॉर्डातल्या लोकांच्या मागणी अनुसार दिलेले उमेदवार आहेत. कोणावरही कुठे लादलेलं नाही. जनतेने बसून ठरवलं की नितेशजी, समीरजी ह्याला उमेदवारी द्या, आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. कुठेही आम्ही काय मागे पुढे बघितलेलं नाही. म्हणून जनतेच्या मनातले 17चे 17 उमेदवार, मतदारांच्या मनातले 17चे 17 उमेदवार आज आमच्या पॅनलमध्ये लढतायत. आम्हाला आमच्या कणकवलीसाठी खूप करायचं आहे. मी निवडणूक त्याच्यासाठीच लढवतो. माझं देवगड शहर, देवगड जामतांडे शहर असो, वाघवे वैभववाडी शहर असो आणि माझं कणकवली असो, या तिन्ही शहरांना माझ्या कारकिर्दीमध्ये जनतेने मला तीनदा निवडून दिलेला आमदार म्हणून, आज जनतेच्याच आशीर्वादामुळे आज मी राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून 43व्या वयामध्ये मी काम करतोय. कदाचित तरुण मंत्र्यांमध्ये माझं नाव येतं.
हे जे काय मी आज जे पदावर बसलोय, सन्मान्य राणे साहेबांचा जो काय आशीर्वाद आम्हाला आहे, तो ह्याच कणकवलीचा विकास करण्यासाठी आमच्यासाठी आहे. माझ्या कणकवलीमध्ये मला एक चांगलं नाट्यगृह आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये उभं करायचं आहे, जेणेकरून येणारा कुठलाही जो काही नाट्यप्रेमी आहे, जे काय आज अवस्थेमध्ये त्यांना बसायला लागतं, 10 कोटीचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्र्यांकडे माझा गेलेला आहे. आमचे आशिष शेलार साहेब आहेत, त्यांच्याकडून ते 10 कोटी घेऊन याच आमच्या कणकवलीमध्ये एक चांगलं नाट्यगृह, सांस्कृतिक भवन उभारण्याच्या पूर्ण पद्धतीने माझं काम सुरू आहे. दुसरं म्हणजे एक चांगलं मराठा भवन, मराठा मंडळासाठी मराठा भवन. मी त्यांना विनंती केली आहे, आमच्या मराठा समाजाच्या सगळ्यात जे संबंधित वरिष्ठ आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालंय की ती जागा बदलून आपण कणकवली शहरामध्ये अन्य एक चांगली जागा मराठा मंडळाच्या भवनासाठी आपण बघायची, ती फायनल करायची आणि येणाऱ्या 19 फेब्रुवारीला त्याचं भूमिपूजन करायचं असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे. म्हणून कणकवलीचा विकास किंवा कणकवलीकरांनी मतदार म्हणून, मी शेवटचं एवढंच सांगेन, मतदार म्हणून आपण आपला स्वार्थ बघा. एक पालकमंत्र्याचा मतदारसंघाचं हे शहर आहे. समीर नलावडे म्हणून सामान्य घरातला आलेला हा आमच्या राणे साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता, ज्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य राणे साहेबांसाठी घालवलेलं आहे. राणे साहेबांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर समीर नलावडे स्वतःची जीवाची पर्वा न करता धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे आणि ते वारंवार आमच्या सिंधुदुर्गाने आणि महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. आणि तो तेवढाच चांगला प्रशासक आहे, तेवढाच चांगला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून हे चांगले सर्व गुण संपन्न असा एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि 17 लोकांचा पॅनल मी आपल्या समोर आणतोय. मी आपल्याला सगळ्या जणांना, कणकवलीकरांना मी कळकळीची विनंती करेन, आवाहन करेन की ज्या नितेश राणेला, ज्या समीर नलावडेला तुम्ही तुमच्या घरातला भाऊ, मुलगा आणि मित्र समजून तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये, चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये आम्हाला सामील करून घेतलं. आम्हाला कधीच वाटलं नाही की मी आमदार आहे, आम्हाला समीरला कधीच वाटलं नाही की तो नगराध्यक्ष आहे. जेव्हा आम्ही चिखलफेक आंदोलन इथे केलं, मी कणकवलीकरांसाठी आम्ही आंदोलन केलं, तेव्हा हेच कणकवलीकर म्हणून आमच्यासाठी उभे राहिलेले. हा तोच नितेश राणे आहे, हा तोच समीर नलावडे आहे, हे फक्त लक्षात असून दे. आणि येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आमचे समीर नलावडे आणि माझ्या 17 उमेदवारांना माझ्या कणकवलीकरांनी हक्काने मतदान करून आशीर्वाद द्यावा. ते एक मत समीर नलावडे बरोबर नितेश राणेला पण जात आहे. नितेश राणेला पण तुम्ही सांगताय की नितेशजी, आता तुम्ही पालकमंत्री आहात, आमदार म्हणून तुम्ही जे गोष्टी करू नाही शकला ते पालकमंत्री म्हणून तुम्ही आमच्यासाठी करावं. हा संदेश तुम्ही 2 तारखेला मतदानाच्या माध्यमातून मला द्या. 3 तारखेपासून जेव्हापासून आमचे नगराध्यक्ष आणि 17 उमेदवार निवडून येतील, 4 तारखेपासून हाच नितेश राणे, हाच समीर नलावडे आणि माझे 17 ते 17 उमेदवार परत एकदा आमच्या कणकवलीकरांसाठी सेवेसाठी उतरतील, एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. साहेब, आपण आताच म्हटलं की समीर नलावडे यांनी कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता असताना कुठल्याही नागरिक दाखल्यांसाठी कोणाची अडवणूक केली नाही. मात्र शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील म्हणा किंवा शहर विकास आघाडीचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं की कणकवली शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्हाला सत्ता द्या, एक प्रकारे एक आरोप केला जातोय भाजपवर. मला आश्चर्य एवढंच वाटतं की संदेश पारकरजींसाठी मी 48 तासामध्ये भ्रष्टाचारी आणि भयभीत करणारा माणूस कसा झालो. 48 तासा अगोदर वाटलं नव्हतं का की ते रवी चव्हाणजी, नितेश राणे आणि भारतीय जनता पक्ष हे भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे. मग 48 तासामध्ये आमच्या हातातून असा कुठला मोठा भ्रष्टाचार झाला, कोणाला एवढं भयभीत करून टाकलं की 48 तासामध्ये नंतर आम्हाला लगेच आम्ही भ्रष्टाचारी वाटायला लागलो.
नोव्हेंबरच्या पूर्वी 48 तासांमध्ये त्याच्या आधी संदेश पात्र भाजपमध्येच प्रवेश करणार अशी चर्चा होती. मी परत सांगतो तुम्हाला, ही निवडणूक मी विकासावर लढवतोय. कोण कुठे कसं येणार होतं, काय होणार होतं, ह्याच्यासाठी 2 तारखेनंतर भरपूर वेळ आहे. मला मतदारांना इथे केंद्रबिंदू ठेवायचा आहे. या निवडणुकीचा केंद्रबिंदू नितेश राणे नाही आहे, समीर नलावडे नाही आहे. ह्या निवडणुकीचा केंद्रबिंदू माझ्या कणकवलीचा मतदार आहे. त्याला काय हवंय, त्यांच्या मुलांना या कणकवली शहरामध्ये कसं वाढवायचं आहे, कुठे शिकवायचं आहे, त्यांना त्यांचं भविष्य कसं घडवायचं आहे. इकडच्या माझ्या व्यापाऱ्यांना त्यांना इथे चांगल्या पद्धतीने व्यापार करून चांगल्या पद्धतीने आपला नफा कसा वाढवू शकतो, ह्यासाठी ही निवडणूक आहे. उद्या प्रकल्प इथे आणून आमच्या कणकवलीला एक आदर्श शहर कसं बनवू शकतो, ह्यासाठी ही निवडणूक आहे. आणि मी त्याचसाठी लढवतोय, बाकी कशासाठीच लढवत नाही. बाकी सगळ्या जे काय बोलायचं आहे, सगळ्यांना जे काय आमच्यावर आरोप प्रत्यारोप, जे काय चिखलफेक करून दे. शेवटी आम्ही नारायण राणे साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून ज्याला जे काय बोलायचं आमच्याकडे बोलून दे. आम्ही सगळेजण आम्ही संयम ठेवणार, आम्ही विकासावरच बोलणार. आणि मग 3 तारखेनंतर तुम्हाला काय बोललो, मी पालकमंत्री 4 तारखेला पण आहे, हे लक्षात असून दे. साहेब, विकासाच्या मुद्द्यावर कणकवली शहरातील ज्या समस्या आहेत त्या काही प्रामुख्याने समस्या अजून सुटल्याच नाही किंवा त्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये सांडपाण्याचा विषय असेल किंवा कणकवली शहराची गेली अनेक वर्ष झालेली नळ योजनेची पाईपलाईन असेल. शहरातील लोकांना सातत्याने या समस्या उद्भवत आहेत. तर या संदर्भात आपली काय भूमिका असेल? मी जसं तुम्हाला बोललो की विकासाचा पहिला टप्पा आम्ही गेली 5 वर्ष पूर्ण केलेले. विकास ही एक होणारी प्रक्रिया आहे. भाग 1, भाग 2. आता भाग 2 मध्ये सांडपाणीचा विषय असो, भुयारी गटाराचा विषय असो किंवा इथे चांगलं नाट्यगृह असो, या सगळ्या बाबतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला पुढचे 5 वर्ष पाहिजे. सगळेच प्रश्न आम्ही पहिले 5 वर्ष सोडवले आहेत. आम्ही कुठेच बोलणार नाही आणि शक्यच नाही, कोणालाच शक्य नाही. नरेंद्र मोदी साहेबांचा पण प्रवास 14 पासून ते आतापर्यंत त्यांनी आपल्या भारताला महासत्ता बनवण्याची ही पूर्ण प्रक्रिया त्यांनी सुरू ठेवलेली आहे. 14 ते 19 मध्ये ते सगळं पूर्ण करू शकले असते का? म्हणून तर देशाच्या जनतेने त्यांना परत परत संधी का दिली आहे? कारण का विकास ही एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. आणि म्हणून पुढच्या 5 वर्षामध्ये 4 डिसेंबर पासून या सगळ्याचं नियोजन आम्ही करायला सुरुवात करू. सातत्याने विरोधकांकडून मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की शहराच्या विकासासाठी धबधब्याचं कृत्रिम धबधब्याचं काम मार्गी लावलंय. मात्र विरोधकांकडून हा धबधबा हा निव्वळ ठेकेदारीसाठी केला गेला असा सातत्याने आरोप मतदारांपर्यंत केला जातोय. तर एकूणच या संदर्भात आरोपांवर बघा, माझ्यासाठी विरोधकांच्या ह्या आरोपापेक्षा तिकडे जो काही नागरिक आणि पर्यटक आपल्या मुलं मुलींबरोबर कुटुंबाबरोबर जाऊन जे चांगले क्षण तिथे घालवतो, त्याचं एक चांगली संध्याकाळ आमच्यामुळे जी जाते, ती प्रतिक्रिया आणि ते मत माझ्यासाठी महत्वाचं. त्यांना जेव्हा त्यांचे लहान मुलं ही सगळी जाऊन जेव्हा धबधब्यामध्ये संध्याकाळी एन्जॉय करताना आम्हाला जे पाहायला मिळतं ना, ह्याच्यापेक्षा मोठं सुख नाही, निश्चित मोठं सुख नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही कृतीतून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत आणि जाणारा प्रत्येक पर्यटक हे आमच्या विरोधकांना निश्चित पद्धतीने उत्तर देऊ शकतो. अजित पवार असं म्हणाले, मतं द्या नाहीतर निधीला काठी लावून अशी मतदारांना धमकी दिली. शेवटी आता ते भाषण कुठल्या दृष्टिकोनातून केलं असेल है ना, ते आता भाषणच्या अगोदर आणि नंतर पाहायला लागतं. कारण अशा पद्धतीचे आरोप माझ्यावरही झालेले आहेत. जेव्हा आम्ही अधिकारवाण्याने सांगतो की बाबा आम्हाला मतदान द्या, कारण का निधी देण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत, सरकारमध्ये आम्ही लोक आहोत. आज कणकवलीची शहराची सत्ता आम्हाला दिली तर पाहिजे तेवढी निधी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून मी कणकवलीकरांसाठी आणू शकतो. दुसरं कसे आणणार तुम्ही सांगा मला, मार्ग सांगा मला, तुम्ही सांगा मला. म्हणून दादांनी त्या दृष्टिकोनातून घेतलेली ती भूमिका असेल. आता ते कुठल्या परिस्थितीमध्ये बोलले, कुठल्या वातावरणामध्ये बोलले, हे त्यांनाच माहिती आहे. इकडे पण आव्हान तेच करताय मतदारांना, इकडे पण आव्हान तुम्ही तेच करताय मतदारांना. नाही, मग असा विषय नाहीये ना. मी कणकवलीसाठी विकासाचा मुद्दा मांडतोय. कणकवलीकर सुज्ञ आहेत. आज कॅबिनेट मंत्री कोण आहे, पालकमंत्री कोण आहे,
कोण देवेंद्र फडणवीस साहेब आणि अन्य अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर कॅबिनेटमध्ये बसतो? माझे अधिकार आहेत, मी कणकवलीसाठी आणू शकतो निधी. अन्य आमदार असताना कदाचित मी जसं बोललो मला मर्यादा होत्या. आमदार असताना मर्यादा असतात हे आम्हाला माहिती आहे. 10 वर्ष मी आमदार होतो, मला काय लगेच मंत्री बनवलेलं नाही. 10 वर्ष आमदार होतो आणि म्हणून आता मी कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे आज कणकवलीकरांसाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. जिल्ह्याचा आजपर्यंत विकास निधी जो आहे त्या पद्धतीत आपण पालकमंत्री झाल्यानंतर जो जिल्हा नियोजनचा निधी आहे तो देखील खर्च करण्यात म्हणजे जिल्हा आपला 1 नंबरला होता. आणि मात्र जर पाहिलं तर आता तो निधी आणि आतापर्यंत आपलं काम याच्यावर 4 नगर परिषदांमध्ये जनता आपल्यावर विश्वास ठेवेल असं वाटतं? निश्चित पद्धतीने, कारण का आम्ही 11 महिन्यामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो, कसं चांगलं नियोजन करू शकतो, जनतेसाठी कसा विकास आणू शकतो. आज जिल्हा नियोजन निधी खर्चामध्ये आमचा जिल्हा 1 नंबर आहे. AI मध्ये काम करणारा आमचा जिल्हा 1 नंबर आहे. नीती आयोग सारखी टीम आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन नेमकं आमच्या जिल्ह्यामध्ये काय AIच्या बाबतीमध्ये काम करतात ते पाहतायत. कालच मी वेंगुर्ल्यामध्ये सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये असलं पहिलं 5 स्टार ताज हॉटेल हे शिरोडामध्ये येत आहे. झी सिनेमा अवॉर्ड सारखे अवॉर्ड आमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षी होणार आहेत. या सगळ्या गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये आता होत आहेत, होणार आहेत. आणि म्हणून जिल्हा जो आमचा सिंधुदुर्ग जिल्हा, जो आमचे राणेसाहेब वारंवार बोलतात की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात जायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. आणि जनतेला निश्चित पद्धतीने आणि आम्ही अनुभव देतोय, निर्णय तसे घेतोय. आज ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. उदाहरण, जातीवाचक नाव बदलणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा वाडी बस स्टँडवर जातीवाचक नाव बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आमचा पहिला जिल्हा होता. असंख्य जनता दरबार घेतलेले तुम्ही पहा. वंचितांसाठी जनता दरबार घेणारा आमचा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा होता. असंख्य गोष्टीमध्ये आमचा जिल्हा विकासाची घोडदौड करतोय. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे, ह्या शहराचे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे मला नगरसेवक आणि नगराध्यक्ष अगर भेटले तर आम्ही सगळे एकत्र म्हणून अजून विकासाची गती वाढू शकतो. हर्षवर्धन सत्पाल यांनी टीका केली देवेंद्र फडणवीसांमध्ये की दलिंद्र म्हणत फडणवीसांना जातीपातीचं भांडण लावणारा मोठा असं आहे ना. आता पप्पू देशाच्या पप्पूचा नेता, आता त्याचा नेताच पप्पू असल्यामुळे हर्षवर्धन सत्पालकडून अजून काय अपेक्षा नाही बाबा. दुसऱ्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या पप्पूला थोडं सुधार. कारण एक राज्य हातातून निष्ठच चाललेलं आहे. तोंडावर किती शेण लावून घ्यायचं ह्याला काय आता मर्यादा राहिलेली. शेण पुरा चेहराच भरलेला आहे. म्हणून त्यांच्या हर्षवर्धन सत्पालला सांगेन, पहिला आपल्या बुडाखाली लागलेली आग पहिली विझवा आणि मग आमच्या फडणवीस साहेबांवर बोलण्याची हिंमत करा. कणकवली शहरातल्या मतदार यादीवर आमदार निलेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. काल तुम्ही याबाबत भूमिका स्पष्ट केली वेगवेगळ्यात की हा निवडणूक विभागाचा अधिकार आहे. परंतु निलेश राणे यांनी त्यामध्ये असं एक वक्तव्य केलंय की जर हे मतदानाला येतील तर त्यावेळी आपण त्यांना रोखणार, त्यांना मतदान करू दिलं जाणार नाही, हे बोगस मतदार आहे. बघा, या संदर्भात काय बघा, मी कणकवलीकरांना आजच तुमच्या पत्रकार परिषदेतून काय शब्द दिला आहे. आमच्याकडून आम्ही कुठलंही वातावरण खराब करणार नाही, काहीच करणार नाही. आपल्या देशामध्ये निवडणूक आयोग आहे, आपल्या देशामध्ये कलेक्टरची यंत्रणा आहे, पोलिसांची यंत्रणा आहे. त्यांनी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग त्याची दखल घेतलेली आहे. त्यांना जे काय उत्तर द्यायचं निश्चित पद्धतीने देतील. आपल्या देशामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणून मला असं वाटतं ती यंत्रणा, निवडणूक आयोग असेल, पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल, त्या पद्धतीने तो विषय हातात येतो. आमचा विषयच नाही. आम्ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी लढतोय. बाकी कोणाला काय तक्रार करायची त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते करावं. निवडणूक आम्ही त्याच्यासाठी लढवतच नाही आहोत. साहेब, याच अनुषंगाने एक विचारायचा प्रश्न होता. काल प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये शहर विकास आघाडी पारदर्शक कारभार करणार असं म्हणतानाच वैभव नाईकांविरोधात जी काही तक्रार झाली आहे निवडणूक आयोगाकडे त्याबद्दल वैभव नाईकांची ही तक्रार म्हणजे दुर्दैवी असं राजन म्हणाले. तर त्याच प्रेसमध्ये सतीश सावंत म्हणजे उबाडाचे कणकवली विधानसभा प्रमुख आहेत, त्यांनी असं म्हटलं की वैभव नाईक यांची ही भूमिका जी आहे ती उडान मालवांचे माजी आमदार म्हणून योग्य आहे.
शहर विकास आघाडीमध्येच एक गोंधळ शेवटी बघा त्यांनी त्यांचं घर निस्तरावं ना. आता तुम्ही जेव्हा शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र येत असाल तर मग तुम्ही कणकवलीच्या विकासाचा अजेंडा नजरे शिंदेने रवींद्र चव्हाण यांची एकालाच बाहेरून व्हॉट्सअप मेसेज येतात. तक्रार दिली होती आणि असं तो सांगण्यात तुझा लुकचा परिणाम आहे. तू जरा आता ना जरा राजकीय पत्रकारावर दिसायला लागलास ना. महायुतीतले वाद हे राज्याचं सोडव असं सांगण्यात आलं. हा शिंदेने रवींद्र चव्हाण यांची तक्रार शामकडे केली होती. त्यानंतर एका असं सांगण्यात छोट्याशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला किती मोठे प्रश्न विचारतो. ते वरिष्ठ माझे बघून घेतील. तर याच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कणकवली शहरामध्ये आतापर्यंत नितेश राणे विरुद्ध सगळे असं वातावरण दिसलेलं. ह्या निवडणुकीत सुद्धा नितेश राणेंना किंवा भाजपला घेरण्याचा विरोधकांच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून येत आहे. ही चीड ही भाजपा विरोधामध्ये आहे की फक्त नितेश राणेंना घेरण्यासाठी? पण तुम्हाला का वाटतंय की नितेश राणे एकटा आहे? तुम्हाला असं वाटतंय की नितेश राणे एकटा आहे? माझ्या मागे माझी कणकवलीची जनता उभी आहे आणि भक्कम पद्धतीने मी असो समीर नलावडे असतो ना, कुठलीही अडचण असेल इथे कोणालाही दुःख प्रसंगाला पहिला फोन आम्हा लोकांना येतो. आम्हाला कोणाला सांगितलं जातं जरा ही मदत पाठवा, ही ॲम्ब्युलन्स पाठवा, मुंबईमध्ये ऑपरेशन करून द्या, हा जरा दाखल्यासाठी जरा प्रयत्न करा. फोन आमच्या दोघांचे वाजतात. म्हणून मी एकटा नाही. कदाचित माझ्या मागे जेवढी जनता आहे ना ती तुम्हाला तुमच्या कॅमेरामध्ये टिपू पण शकणार नाही. तुमचा फोन फार लहान आहे, तुमचा लेन्स फार लहान आहे. म्हणून जेव्हा जेव्हा नितेश राणेला, जेव्हा जेव्हा समीर नलावडेला आणि आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या किंवा ना तुम्ही इतिहास बघा ना, कणकवलीला राणे साहेबांना की कणकवलीच्या किती निवडणुकीमध्ये राणे साहेबांना घेरण्याचा प्रयत्न झालेला आहे. इतिहास बघा ना तुम्ही. म्हणून आमच्या बरोबर जनता आहे. जनता भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. जनताने 11 महिने अगोदर दाखवून दिलेला आहे की जनता नितेश राणे बरोबर आहे. जनतेने मला आमदार वारंवार निवडून दिलेला आहे. म्हणून तीच जनता आम्हाला परत एकदा आशीर्वाद 2 तारखेला देईल. गेल्या 7 वर्षामध्ये कणकवली गाव पॅनल एक उभं राहिलं आणि त्यांनी ही निवडणूक लढली. त्यावेळी त्या गाव पॅनलला स्वाभिमानची बी टीम असं म्हणण्यात आलेलं होतं. तशाच पद्धतीने आता ही कणकवली शहर विकास आघाडी उभी राहते. त्याला एक शिवसेनेची बी टीम म्हणता येईल. आता कोणाला बी सी डी म्हणायचं हे माझा प्रश्न नाही आहे. तुम्हाला मी परत सांगतो, तुम्हाला वारंवार मी सांगतोय, हे सगळ्यासाठी आहे ना 2 तारखेनंतर वेळ आहे. आपल्याला इथे शहरवासियांना जरा वेळ दिला पाहिजे. मतदारांना वेळ देऊ, थोडं त्यांच्या इच्छा आकांक्षा ऐकून घेऊ. कारण का 2 डिसेंबर 2025 ही तारीख ना परत येणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. ही 5 वर्षानंतर मतदान करण्याची संधी येणार. मतदान करण्याची संधी संविधानामध्ये एकदाच भेटते, लोकशाहीमध्ये एकदाच भेटते. म्हणून आता जे काय तुम्ही मतदान 2 डिसेंबरला करणार आहात ना, ती संधी आम्हाला सोडायची नाहीये. कणकवलीकरांनी तर सोडू नये. म्हणून आम्हाला त्यांनाच केंद्रबिंदू ठेवायचे. आम्ही परत परत सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, कणकवलीचा मतदार, कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू आहे. क्या हिंदी है? हाल ही में बिहार में बीजेपी की जीत हुई है, उसी तरह सिंदूर के 4 ही नगर निगम चुनाव में जीत दोहराएगी क्या? जरूर दोहराएगी, क्योंकि हमारे देश के पंतप्रधान आदरणीय मोदी जी, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, हमारे यहाँ के सांसद आदरणीय नारायण राणे साहब, इन सब नेतृत्वों पर विश्वास करके, जैसे 11 महीने पहले लोकसभा में हमको बड़ी बहुमत मिला, जीत मिली, यही मतदार संघ में, यही सिंधुदुर्ग जिले में, वैसे ही विधानसभा में हमको उसी तरीके का विजय मिला है इसी जिले में. वही आने वाले नगर निगम चुनाव में वही दोहराया जाएगा. फिर एक बार यहाँ पे भारतीय जनता पक्षा का पंचम लहराएगा, इतना मैं विश्वास सबको कहूँगा. चला, धन्यवाद, शुभेच्छा.